क्रिएटिव्ह कॉर्नरच्या आजच्या या भागामध्ये आपल्या सर्व पशुपालकांचं स्वागत करतो। मी अर्थातच डॉक्टर जगदीश कापसे आणि आजचा जो चर्चेचा विषय आहे तो अतिशय संवेदनशील आहे पशुपालकांच्या दृष्टीने, ज्याच्यामध्ये आर्थिक हानी होते, नुकसान होते। आपल्या सर्वांना कल्पना असेल मास्टायटिस, ज्याला मराठीमध्ये आपण स्तनदाह म्हणतो। तर स्तनदाह झाल्यानंतर उपचारावर बराच खर्च होत असतो। कधी कधी तर असं होते की त्या आजारापेक्षा उपचार भयंकर, कारण उपचारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अँटीबायोटिक वापरले जातात। आज मला केवळ हेच सांगायचं आहे की जे प्राचीन अशी पद्धती आहे आयुर्वेदिक उपचार पद्धती, त्याच्यामध्ये वेगवेगळे ज्या काही वनस्पती किंवा जे पदार्थ आहेत जे सहज उपलब्ध होणार आहे त्याचा उपयोग आपल्याला करायचा आहे। त्यामध्ये एक आहे ॲलोवेरा, ज्याला आपण कोरफड म्हणतो। तर कोरफड 250 ग्रॅम, 15 ग्रॅम चुना आणि 50 ग्रॅम हळद अशा प्रकारचं एक मिश्रण तयार करून, पेस्ट तयार करून त्याचे आपल्याला गोळे बनवायचे आहेत आणि दिवसातून 5 वेळा दर 2 तासाच्या अंतरानं आपल्याला जनावराला एक त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून त्या पाणी मिश्रित औषधाला लावायचं आहे। जेवढं जास्त वेळा त्याचं अप्लिकेशन आपण करू तेवढा जास्त फायदा आपल्याला याच्यामध्ये मिळेल। एक तर यात उपचारावर होणारा खर्च कमी करता येईल, दुसरं अँटीबायोटिक मुक्त दूध निर्मिती सुद्धा आपल्याला करता येईल। धन्यवाद।